आपल्या भेटीला आलेले आहेत काकडे साहेब. हे आपल्याला ॲग्रीस्टॅक आयडीबद्दल माहिती देणार आहे. तर काकडे साहेब, माझा पहिला प्रश्न असेल की शेतकऱ्यांना तुम्ही जर मार्गदर्शन कराल की ॲग्रीस्टॅक आयडी काय आहे? म्हणजे त्यांना ते माहिती होईल, तर थोडंसं त्याच्यावर प्रकाश टाकाल? नमस्कार. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो, की सध्या ॲग्रीस्टॅकचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि आता ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? तर तुमचं जे काही आधार आहे, तो पूर्ण तुमच्या सातबाऱ्याला जोडणे, म्हणजे ही प्रक्रिया जी आहे, ते ॲग्रीस्टॅकमध्ये केली जाते. यामुळे तुमची सगळी जी मूलभूत माहिती आहे, ही एक सूत्रेप्रमाणे येतं आणि यापुढं ज्या पण आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स किंवा योजना घ्यायच्या आहे, त्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी हा खूप आवश्यक आहे. हा जर नसेल, तर आपल्याला शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही. मला मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. नेमकं शेतकऱ्यांनी कुठं गेलं पाहिजे? ते आयडी तयार कुठं केला पाहिजे? त्याच्यासाठी काही असं रिकॉग्नाइज सेंटर आहे का? की त्यांनी स्वतः कॉम्प्युटरवरती ऑनलाईन पद्धतीने ते तयार करू शकतील? कारण त्यांनी एक्झॅक्टली केलं काय पाहिजे? बिलकुल चांगला प्रश्न विचारला तुम्ही. जर शेतकऱ्यांना माहीत नसेल किंवा फार काही सुशिक्षित नसेल, तर गावातील सेतू सुविधा केंद्रावर जाऊन 7/12 आधार कार्ड घेऊन जाऊन त्या ठिकाणी ॲग्रीस्टॅकचा रजिस्ट्रेशन करून आपला आयडी तयार करतात. इव्हन जर शेतकऱ्याला जर थोडंसं माहिती असेल तर तंत्रज्ञानाने, की तो आपल्या घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये ॲग्रीस्टॅकचा आयडी बनवून ओळखपत्र बनवता येईल. त्यामध्ये अवघड असं काही नाही. जरी काही अडचण आली तर संबंधित गावच्या कृषी सहाय्यकाला संपर्क साधू शकतो. तुम्ही मोबाईलमध्ये बनवता येईल असं म्हटला, तर त्यासाठी काही एक ॲप्लिकेशन महाराष्ट्र शासनाने तयार केलं आहे का? जेणेकरून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना ते सांगू शकू, की हे ॲप्लिकेशन तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशन थ्रू एक ॲग्रीस्टॅक आयडी बनवा. नक्कीच ॲग्रीस्टॅकच्या संकेतस्थळावर जाऊन जी काही स्टेप्स आहे, ज्या पायऱ्या आहेत, त्या पद्धतीने जर तुम्ही त्या पद्धती करत गेले तर फायनली अच्छा, म्हणजे त्याचं काही एक ॲप्लिकेशन नाही आहे. ॲग्रीस्टॅक ची जी एक वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं आहे आणि त्याच्यावरती ज्या काही पद्धतीने जी प्रोसिजर सांगितली आहे ती माहिती भरायची आणि नंतर मग ते ॲग्रीस्टॅक आयडी तयार होईल, असंच तुम्हाला म्हणायचं आहे. मग सर त्यावर जाऊन पहिल्यांदा आपलं नाव भरायचं, गाव, गट नंबर, फोन नंबर, सर्व त्या स्टेप्स जर फॉलो करून तुम्ही सबमिट जर केलं की तुमचा ॲग्रीस्टॅक आयडी जनरेट होईल आणि तो तुम्हाला क्रेडिट कार्ड. सर, मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, की नेमका फायदा काय होणार आहे शेतकऱ्यांना याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये फायदा असा होईल की तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरीसाठी योजनेला लाभ घ्यायचा आहे. जर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज केला तर तुम्ही अगोदर लाभ घेतलाय का? किंवा तुम्हाला किती बाय कितीचं शेतकरी करा की त्यासाठी किती अनुदान आहे या संदर्भात सगळं ऑनलाईन घरी बसल्या कुठेही कुठल्याही शासकीय कार्यालयात द्यायची गरज नाही. घरी बसल्या कमी अर्ज सबमिट करू शकता. हे तर एक्झाम्पल झालं. दुसरं असं की जे काही चुकीच्या पद्धतीने योजना घ्यायचा प्रयत्न करतात, अनुदान लाटण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ तुमचं जर 7/12 एडिट करून खडाखोड करून जर आपण जमीन नसेल तरी ते कागदपत्र दाखल करून योजना मंजूर करून द्यायची काही प्रवृत्ती आहे, त्याला आळा बसेल. कारण हे पूर्ण आधार लिंक आणि 7/12ला लिंक असल्यामुळे तुमचा रिअल डाटा जो आहे तो समोर येईल आणि तुम्ही त्याला पात्र व्हाल. म्हणजे थोडक्यात जे खरेखुरे लाभार्थी आहे ते यामध्ये निवडले पाहिजे. ओके. खूप खूप छान माहिती दिली सर तुम्ही. त्याबद्दल आपलं धन्यवाद.